नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, आपल्याला लाडकी बहीण योजना माहित आहे। या लाडकी बहीण योजनेचा 4था आणि 5वा हप्ता महिलांच्या खात्यावरती आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती वितरित होऊ लागलेला आहे। भरपूर महिलांना याचे मेसेज येत आहेत। शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे मित्रांनो या हप्ता वितरणाचे मेसेज महिलांच्या मोबाईलवरती येत नव्हते, परंतु हप्ता वितरणाची प्रोसेस पाठीमागच्या 2 दिवसापासूनच सुरुवात झालेली आहे। त्याबद्दलचा व्हिडिओ आपण पाठीमागे 2 दिवसापूर्वीच दिलेला होता। त्या संबंधीचा स्क्रीनशॉट सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला होता की ज्या महिलांच्या खात्यावरती ही 3000 रुपयाची रक्कम जमा झालेली होती त्यांना आलेले मोबाईलवरचे मेसेज हे कशा पद्धतीचे आहेत त्याचा स्क्रीनशॉट मी दिलेला होता। याच्यामध्ये मित्रांनो भरपूर आपल्याला मित्रांनी विचारलं की हा एडिट करून टाकलेला स्क्रीनशॉट आहे का, नक्की जमा झालेला आहेच का तुम्ही फेक बातमी देत आहात। तर मित्रांनो, आपण कोणतीही बातमी देताना, कोणतीही माहिती देताना त्याचा सविस्तर स्क्रीनशॉट किंवा त्याची एक प्रत आपण त्या ठिकाणी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून देत असतो। त्याची डिटेल घेतल्याशिवाय आपण कोणताही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवत नाहीये। त्याच्यामुळे आपण जी माहिती देतो मित्रांनो, इतर ठिकाणी चौकशी करून त्याची माहिती काढूनच त्याची डिटेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवरती देत असतो। तर मित्रांनो, आता चालू घडीला जी काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सभा घेण्यात आली, तर या सभेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती 4था आणि 5वा हप्ता जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वितरित झालेला आहे। आज सकाळपासूनच महिलांच्या मोबाईलवरती मेसेज येत आहेत। तर ज्या महिलांच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे अशा महिलांना हप्ता आलेला तर कळतच आहे, परंतु ज्या महिलांच्या मोबाईलवरती मेसेज येत नाहीये किंवा त्यांना हप्ता आला आहे का नाही हे कळत नाही, तर अशा महिलांनी बँकेमध्ये जाऊन याबद्दलची चौकशी केली। आज मित्रांनो सोमवार आहे, त्याच्यामुळे सर्व बँका ओपन आहेत, खुल्या आहेत। त्याच्यामुळे महिलांनी लगेच बँकेत जाऊन याबद्दलची चौकशी केल्या। आता ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत, मेसेज आलेला नाही, तर अशा महिलांनी पासबुक छापून घेतल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेची एंट्री झालेली जी पाहायला मिळाली, म्हणजेच त्या महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचं 3000 रुपये जमा झालेलं त्यांना पाहायला मिळालं। परंतु याच्यामध्ये अजूनही अशा काही महिला आपल्याला पाहायला मिळाल्या की ज्यांच्या खात्यावरती पहिल्या हप्त्यापासून आतापर्यंत एकही रुपया कोणताही अनुदानाचा रक्कम स्वरूपात जमा झालेला नाहीये। तर हा हप्ता का जमा झालेला नाहीये याबद्दलच्या सविस्तर डिटेल आपण वारंवार आपल्या चॅनलवरती दिलेल्या आहेत, परंतु मित्रांनो महिलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत नसल्यामुळे त्यांना याबद्दलची कल्पना होत नाहीये, आपला काय नेमकं चुकलेलं आहे, कशामुळे आपल्याला पैसे आलेले नाहीत हे त्यांना समजत नाहीये आणि त्यांना अशा नाहक त्रासाला बळी पडावं लागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार याबद्दलच्या कल्पना दिलेल्या आहेत की शासनामार्फत आपण जी लाडकी बहीण योजनेसाठी जोडलेली खाती होती, म्हणजेच फॉर्म भरताना जी आपण खाती दिलेली होती, तर त्या खात्या व्यतिरिक्त आपल्या आधार कार्डला जे काही खातं लिंक असेल तर त्या खात्यावरतीच आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। कारण की शासनामार्फत GR काढल्यापासूनच सांगण्यात आलेलं आहे की ज्या महिलांचे खाते DBTला लिंक असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती त्या बँक खात्यामध्येच लाडक्या बहीण योजनेचं अनुदान जमा करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना कोणतेही खातं दिले असेल त्याची काही मतलब नाही। तुम्हाला जे आधार कार्डला लिंक खातं असणार आहे, जी बँक आधार कार्डला लिंक असणार आहे, त्याच बँकेमध्ये तुम्हाला हे अनुदान शासनामार्फत जमा केलं जाणार आहे। कारण की याच्यामध्ये भरपूर लोकांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत आणि परत डबल त्यांच्या खात्यावरती अनुदान आलेलं आपल्याला पाहायला मिळेल। अशा बोगस लाभार्थ्यांना आळा बसावा, त्यांना या योजनेमधून चुकीच्या पद्धतीने पैसे काढता येऊ नये यासाठी लाभार्थ्याचा मोबाईल जर बँकेला लिंक असेल तर शासनाकडून हे अकाउंट पडताळणी केली जात आहे। आधारला हे बँक लिंक आहे का, तोच लाभार्थी आहे का हे चेक केलं जात आहे आणि त्याच्यानंतरच त्या योजनेचं अनुदान त्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत पाठवलं जात आहे। तर ही मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची माहिती आहे। सर्वतोपरी सांगायचं झालं तर ज्या महिलांनी अद्याप ही बँकेला आधार कार्ड लिंक केलं नसेल, ज्यांची KYC झाली नसेल, ज्यांचं आधार सीडिंग झालेलं नसेल, तर अशा महिलांनी बँकेत जाऊन लवकरात लवकर आपलं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। कारण की शासनामार्फत ही योजना जशी राबवली जात आहे तसे टप्प्याटप्प्याने अनुदान महिलांच्या खात्यावरती वर्ग केलं जात आहे। म्हणजे शासनामार्फत जेवढा निधी उपलब्ध होत आहे तेवढाच निधी महिलांच्या खात्यावरती वर्ग होत आहे। त्याच्यामुळे ज्या महिलांचे अजूनही आधारला लिंक नसतील, त्यांच्या खात्यावरती एकही रुपया आला नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधारला लिंक करून घ्या। आज आपल्या ऑफिसमध्ये भरपूर अशा महिला आल्या ज्यांचे अजूनही आधार कार्डला बँक लिंक नाहीये किंवा ज्यांच्या आधार कार्डला बँक लिंक आहे परंतु त्यांना माहितीच नाही की आमची दुसरी बँक जी आहे ती या आधार कार्डला लिंक आहे।
त्याच्यामुळे त्या सुद्धा भरपूर कन्फ्यूज होत आहेत। तर मित्रांनो, तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे का हे साध्या आणि सोप्या पद्धतीने चेक करू शकता। याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी पाठीमागच्या भागात दिलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून सविस्तर व्हिडिओ पाहू शकता। जर तुमचा आधारच्या वेबसाईटवरती बँक अकाउंट ऍक्टिव्ह पाहायला मिळत असेल, म्हणजे आधारला लिंक असेल तर ऍक्टिव्ह असा मेसेज दिसेल, आणि जर अकाउंटला लिंक नसेल तर इनऍक्टिव्ह असा मेसेज आपल्याला पाहायला मिळेल। तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि लवकरात लवकर आपली प्रोसेस करून शासनामार्फत येणाऱ्या अनुदानाचा लाभ घ्या। तर ही मित्रांनो, चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर महिला या हप्त्यासाठी तळमळ करत आहेत, कारण की इतर महिलांच्या खात्यावरती अनुदान जमा होत आहे आणि आमच्या खात्यावरती का होत नाही याच्यासाठी त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। तर ही साधी आणि सोपी प्रोसेस आहे, लवकरात लवकर तुम्ही बँकेत जाऊन आधारला लिंक करून घ्या। आपल्याला जर हा व्हिडिओ समजला असेल तर ज्या महिलांना अजूनही आपले हप्ते बँकेमध्ये का जमा झाले नाहीत हे जर समजत नसेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा हा व्हिडिओ बघून त्यांना याबद्दलची सविस्तर डिटेल कळेल आणि त्या बँकेत जाऊन लवकरात लवकर आधार सीडिंगची प्रोसेस करून घेतील। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।